रत्नागिरी सिंधुदुर्गातून नारायण राणेंनी अर्ज दाखल केलाय। जोरदार शक्ती प्रदर्शन करत राणेंनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। राणेंनी थेट आता त्यांची लढत ही ठाकरेंचे शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांच्याशी होणार आहे। तर संजय राऊतांनी आम्हाला विरोधात राणेच हवे होते असं म्हणत नारायण राणे यांना डिवचलंय। पाहूयात। जोरदार शक्ती प्रदर्शन करत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणेंनी अर्ज भरला। अर्ज भरण्याच्या निमित्तानं राणेंनी रॅलीच्या माध्यमातून ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला। रत्नागिरीतील मारुती मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत घोषणाबाजी करत राणेंची रॅली निघाली। भाजपकडून मंत्री रवींद्र चव्हाण, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत, दीपक केसरकर यांच्यासह सामंतांचे बंधू किरण सामंतही उपस्थित होते। आधी किरण सामंतही रत्नागिरी सिंधुदुर्गातून लढण्यासाठी इच्छुक होते। शक्ती प्रदर्शनानंतर राणेंनी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल केला आणि त्यानंतर विजयाचा विश्वास व्यक्त केला। आत्मनिर्भर भारत बनावा यासाठी मोदी तिसऱ्यांदा निवडून येऊन हॅट्रिक करणार आहेत आणि त्यांची हॅट्रिक करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणार। माझी तुम्हाला छोटीशी विनंती आहे, मोदींनी घोषणा दिली की अबकी बार 400 पार, या 400 मध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गाचा खासदार असावा यासाठी महायुतीला राज ठाकरेंच्या मनसेनेही पाठिंबा दिलाय। त्यामुळे मनसेचे नेते अविनाश जाधवही राणेंचा अर्ज दाखल करण्याकरता उपस्थित होते। आता नारायण राणेंचा सामना ठाकरेंच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊतांशी आहे। 2.5 ते 3 लाखांनी विजयी होणार असा दावा राणेंचा आहे। तुमचं सहकार्य मिळालं तर 2.5-3 लाखावर जिंकेल। पत्रकारांचं सहकार्य लाभलं तर नारायण राणे आणि शक्ती परत समीकरण आहे, त्यामुळे सांगायला काय पाहिजे। लोकांचा प्रतिसाद आहे, दोन्ही जिल्ह्यातले लोक प्रेम करतायत। हा सामना होणारच नाही, हा सामना एकतर्फी आहे। कोकणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आपण पाहत असाल फक्त शिवसेनेच्याच उमेदवाराला लोक मतदान करतात। नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत, आम्हाला आमच्या समोर तेच हवे होते आणि भारतीय जनता पक्षाने आमची विनंती मान्य केल्याबद्दल आम्ही आभारी आहोत। भाजपनं राणेंना उमेदवारी दिल्यानं हा सामना पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध राणे असाही आहे। याआधी 2 वेळा ठाकरेंच्या उमेदवारानं राणेंना पराभूत केलाय। इकडे धाराशिव आणि लातूरमध्ये देखील अर्ज दाखल झाले। लातूरमध्ये काँग्रेसच्या शिवाजी काळगेंनी अर्ज दाखल केला। काँग्रेसचे आमदार अमित देशमुख आणि धीरज देशमुखांच्या उपस्थितीत मेळावाही पार पडला। तर धाराशिवमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनीही उमेदवारी अर्ज भरलाय। अर्चना पाटलांचा अर्ज भरण्यासाठी स्वतः अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत हे हजर होते। अर्चना पाटलांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्तानं धाराशिवमध्ये प्रचंड शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। जिजाऊ चौकातून निघालेली रॅली ग्रामदैवत हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी यांच्या दर्ग्यापर्यंत आली। इथं अजित पवारांनी चादर चढवली। त्यानंतर ही रॅली धारासूर मर्दिनी मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आली। ज्या प्रचंड संख्येने तुम्ही आजच्या सभेला प्रतिसाद दिलाय, तो प्रतिसाद शेवटपर्यंत टिकला पाहिजे। रोज टेम्पो वाढत गेला पाहिजे आणि तो टेम्पो वाढत असताना आपण कुठं गाफील राहू नका, आपण कुठं कमी पडू नका। आपण त्यांना दाखवून देऊ की कशा पद्धतीनं हे सगळेजण एक चांगलं काम नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली चाललेलं असताना मिठाचा खडा टाकण्याचं काम हे जे काही विरोधक करतायत त्या विरोधकांना जागा दाखवण्याचं काम आपण करायचंय। रत्नागिरीहून मनोज लेले आणि लातूरहून महेंद्र जोंधळेंसह संतोष जाधव, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.